स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। कडेगावात शंकरराव पाटलांचे तडाखेबाज भाषण, मोहनराव कदमांच्या समोरच राजकारण्यांना कानपिचक्या। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा, विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। वसंतदादा पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या आणि दादरमधील प्रसिद्ध क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांना क्रांतीवीर भगवानराव पाटील बाप्पा सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात शंकरराव पाटील यांनी सध्याच्या राजकारण्यांना चांगल्याच कानपिचक्या मारल्यात। विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम हे व्यासपीठावर उपस्थित असताना पाटील यांनी राजकारण्यांना चांगलंच धुतलंय। क्रांतीवीर भाई भगवानराव पाटील बाप्पा व क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा कडेगाव तालुक्यातील हनुमंतवाडी येथे पार पडला। यंदाचा क्रांतीवीर भगवानराव पाटील बाप्पा सामाजिक पुरस्कार मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांना प्रदान करण्यात आला। तर क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार लेखिका आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षिका डॉक्टर लीना निकम यांना प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर वसंतदादा पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या शंकरराव पाटील यांनी तडाखेबाज भाषण केलं। या भाषणानं पुरस्कार सोहळ्यात रंगत आणलीच, शिवाय शंकरराव पाटील यांनी सध्याच्या राजकारण्यांना जोरदार कानपिचक्या दिल्यात। पाहुयात पुरस्कार प्राप्त शंकरराव पाटील यांचं तडाखेबाज भाषण। आणि आईच्या नावाचा पुरस्कार लीनाताईंना दिला। आम्ही दोघांनी मिळून आज आनंद व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहोत। आईला मी प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात बघायचा, आईचं दर्शन व्हायचं, आशीर्वाद व्हायचा। पण आजचा सोहळा फार वेगळा आहे, म्हणून मी इथं जमलेल्या माझ्या तमाम नाना पाटील हितचिंतक मंडळ, बाप्पांना मानणारे, आईला मानणारे ग्रामस्थ, माझ्या भगिनी आणि तरुण मित्र मंडळी आणि आमचे TV चॅनल्स, पत्रकार बंधू, सगळ्यांना नम्र विनंती करतो की आजचा सोहळा हा फार गुण्यागोविंदाने, आनंदाने विलासराव पाटील, बापू, त्यांच्या भगिनी आणि ह्या कुटुंबियांनी एवढा मोठा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलेला आहे। असं हे क्वचित कुठं महाराष्ट्रात चित्र दिसत। नाना पाटील, बापूंचे, विलासराव पाटलांचे आजोबा, हौसाताई आई, भगवानराव पाटील वडील, तिघांचा संगम होतो या कार्यक्रमानिमित्तानं। नाना पाटलांचं उत्तुंग कर्तृत्व, बाप्पांचं उत्तुंग कर्तृत्व आणि आईच्या कार्याला मोल नाही, इतकं मोठं आईचं कार्य आहे। कारण मांडवी नदी संभाजी महाराजांनी पार केलेली आहे। आपल्याला मांडवी नदी आठवत असेल, संभाजी महाराजांनी पार केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कचित माहित असेल दुसरी कुणी पार केलेली आहे, ती हौसाताईंनी पार केलेली आहे। त्याचं कारण सांगण्याचं एवढंच आहे, विलासराव दादा आमचे 6 महिन्याचे असतील, आईचं वय 22, बाळंतपण झालेले विलास काका 6 महिन्याचे, आणि तो प्रसंग बाका होता आणि त्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आईवर आलेली होती। नाना पाटलांचे जे उद्गार होते त्या उद्गाराबरोबर आईने त्या नदीत उडी घेतली आणि पोलिसांना गुंगारा देऊन गोव्यात निघून गेल्या। केवढं मोठं कर्तृत्व आमच्या लीनाताईला पुरस्कार मिळालेला आहे। ज्या स्त्रीचा पुरस्कार मिळतोय आणि घेणारे बी तेवढेच मोठे आहेत, हे आईचं कर्तृत्व होतं। हे आजच्या पुढाऱ्यांना सांगून जमणार नाही। त्यांना संस्था पाहिजेत, कारखाने पाहिजेत, मुलगा आमदार पाहिजे, नातू खासदार पाहिजे, माझ्या घराण्यात पाहिजे, पण नाना पाटलांच्या घराण्यात या महाराष्ट्राला विचारधारा देणारं घराणं आहे, हे विसरून चालणार नाही। काय आहे नाना पाटलांच्या घरात? पहिल्यांदा मी ज्या येडे मच्छिंद्रला गेलो, मुंबईचे पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव शिंदे
त्यांनी मला नेलं आणि ती येडेमच्छिंद्र दाखवलं. फक्त नाना पाटलाचं पडकं घर आणि तो वाडा, त्यांच्या नाव 1 गुंठा जमीन नाही. आणि बाबराव त्यांचा पुतण्या त्यांची आई त्या वाड्यात होते आणि ते घर बैल त्या ग्रामपंचायतीमध्ये आमचा सत्कार झाला होता. ते नाना पाटलांचं घर, ती अवस्था बघून असं वाटलं आजचे राज्यकर्ते कुठे आहेत, किती मोठ्या संस्था आहेत, संस्थेला मुलाबाळांची नावं आहेत. नाना पाटलांचं नाव कुठं दिसणार नाही सांगली जिल्ह्यात. फक्त ते देऊ शकतात नागनाथ अण्णा नायकवडीच, दुसऱ्या कुणी देऊ शकत नाही. फक्त त्यांना आपली मुलंबाळ जगली पाहिजेत. तुम्ही नाना पाटील असात, तुम्ही बाप्पा असात, तुम्ही हौसादाई आहात, तुम्ही तुमचं काम केलंय पण ते आमच्यासाठी केले. एवढा मोठा भ्रष्टाचार आज बोकाळलेला आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. पण हे विचार आपण सोडून देऊन चालणार नाही. ज्या विचारानं हे दोघं बंधू, यांच्या भगिनी, यांचं कुटुंब, आईचा पुरस्कार द्यायचा, बाप्पांचा पुरस्कार द्यायचा, नाना पाटलांचा पुरस्कार द्यायचा आणि त्या पक्षाला, त्या पक्षाच्या विचाराला या कुटुंबानं वाहून घेतलेले एक विचार, एक पक्ष आणि एक घरातली 3 माणसं कर्तृत्वान, असं कुणाच्या घरात महाराष्ट्रात आहे का? असं जर कुणी सांगावं असं आहे. नागनाथांना मोठे होते, त्यांनी क्रांती केली. वसंतदादा मोठे होते, त्यांनी क्रांती केली, गोळ्या झेलल्या, खूप काम केलं या माणसाने. जी.डी. बापू होते. ह्या सगळ्यांनी माझा सांगली जिल्हा म्हणलं तर स्वातंत्र्यवीरांचा हा खजिना होता. शिराळ तालुक्यातले वायसी पाटील, बाबराव चरणकर, गणपतराव भेळासकर, भाई वारुशे, इकडे धुंडऱ्या माळी, किती नावं घ्यावी. ह्यांनी आपल्या घराचा कधी विचार केला का? तसं वसंतदादा 4 वेळा मुख्यमंत्री होतेच की, गव्हर्नर बी होते. पण मुंबईत 12x12चं घर नाहीये. ते दादा होते छाती वळे झेलणारे. नाना पाटलांच्या नाव 1 गुंठा जमीन नाहीये. बापांचे नाव काय असेल, वाडवर जिथे असेल ते मला माहित नाही, पण काहीतरी असेल. ह्या लोकांचा कधी कोणी विचार केलाय का? नागनाथांनी कारखाना प्रवाहाच्या उलटाहून वाहत जाणारा माणूस कारखाना निर्माण केला, पण कारखान्याचं गेस्ट हाऊस मुंबईला नाही केलं. साध्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर यावं, जेवावं, पोट भरावं आणि आपल्या घरी जावं. कारखान्याचं काम कारखान्यातल्या माणसांनी करावं. ते कशा पद्धतीने करावं? आत्ताचे लोक चागुलबुगे आहेत तसं नव्हे. माझा रोखठोक स्वभाव, मी नाना पाटलांच्या विचाराचा आहे. मला कशाचं वाकड, मी बाळासाहेब ठाकरे सारखाच बोलतो. काय माझं वाकडं करायचं करा कोणी, मी माझे विचारच मांडणार आहे लोकांच्या पुढं. नागनाथांनी कारखाना उभा केला, त्याला प्रत्येक गावातल्या लोकांना बोलवलं. इतकं तुमच्या गावाला वाट्याला कर्मचारी आलेत, किती द्यायचे तुम्ही ठरवा, कोण द्यायचं तुम्ही ठरवा, परत म्हणायचं नाही हे दिलं. अशा पद्धतीने कारखाना चाललाय. आताच्या पुढऱ्यांचं काय, आतून घेन बाहेर न दे. तुझा मुलगा घेतला, तुझा मेहुणा घेतला, कारखान्याची वाट लागली, लागून दे. पांढरा हत्ती पोचतो, मी पोचतो. उद्या काय काढला, काढून दे, काढतो. माझं मुलाबाळांचं घर भरलंय ना, माझा संसार चाललाय ना, माझी संस्था चालली आहे ना, मग कशाला कोण काय करतो? आणि मला एक सांगा, आजचे कारखाने जे त्यावेळेला विखे पाटील असो, दादा असो, धनंजयराव गाडगे असो, यांनी जे उभे केले, आज काय काढले हो? कशामुळे काढले? किती टन खाणार, किती साखर खाणार, किती बगाजमध्ये पैसा खाणार, कुठं कुठं खाणार, आणि मुलाबाळांची भर करून शेवटी काय? एक लक्षात ठेवा, एक दिवशी आपण सगळे अग्रीमेंट करार करून ह्या जागेवर आलोय. ठराविक वर्ष इथं आहे आपण. इथून गेल्यानंतर जाताना काही नेणार नाही, तुमचं नाव कोणी घेणार नाही, कोणी रडणार नाही. पण नाना पाटलांचं वर्ष चालत राहिलं तर तो पुरस्कार मिळणार, नाव राहणार, त्या घराण्याचं राहणार. ते बापू असोत आणि ते दादा असोत, यांच्या नंतर मी त्यांची पिढी हेच काम करणार. पण पुढाऱ्यांनी एक लक्षात ठेवा, पांढरा हत्ती पोचताय, तुमचं नाव गलीतलं कुत्र सुद्धा घेत नाही, घेतच नाही आणि घेणार बी नाही. वसंतदादांचं घेतील, नागनाथांचं घेतील, जी.डी. बापूंचं घेतील, बाबराव चरणकरांचं घेतील, आमच्या
गणपतराव बिळासकरांचं घेतील, पण तुमची नावं कोण घेणार नाही. तुमची पिढी तुमच्या फुर्तीच आहे. कोणी हेलिकॉप्टरनं फिरतोय, कोणी कशातनं फिरतोय. गाडीत बसताना शर्ट असा करायचा, घडी मोडती या, पुढं जॅकेट असं घालायचं, आणि समोर बाया वावाळ्या आल्या की त्या बाईकडे नजर पहिली असते. त्या पुढाऱ्यांची ही गंमत आहे. भगिनीनं माझ्या, तुम्हाला राग येऊन दे का, मी एवढंच म्हणेन, जी बाई राजकारणात जाते सगळ्या वाईट नसतात, त्यांना पुढारी वाईट बनवतात. मला घरी बसवतात पाळणा हलवायला आणि ताईला वहिनीला पुरस्कार जाहीर करायचा आणि बायकोनं राजकारण करायचं. ही आत्ताचा काळ अत्यंत वाईट आहे. वाईट कुठल्या पुढाऱ्यांची वजर आहे? मी सांगेन ना, 90% घाणेरडे आहे, 10% चांगले आहेत. आणि राजकारणात गेल्यानंतर महिलांनी फार जपून वागावं, फार जपून वागावं. अहो हे आदर्श घ्या ना. आज मला सांगा, इथं ह्या गावातली मंडळी, या तालुक्यातली मंडळी जे एका विचाराने इथं आलेत, हे कशासाठी आलेत? त्यांच्यावर काही संस्कार झाले, नाना पाटलांचे झालेत, बाप्पांचे झालेत, आईचे झालेत, सगळ्यांचे संस्कार झालेत. त्या संस्काराच्या विचाराची जी मंडळी आहेत ती इथं येऊन बसलेली आहे. धाब्यावली मंडळी इथं नाही आहेत, हेलिकॉप्टर फिरलेली मंडळी इथं नाही आहेत, हातात गडा घालून परचू गाडीत बसून फातर फाकून फिरणारी मंडळी इथं नाही आहेत. ही नाना पाटलाच्या विचाराची बांधलेली मंडळी आहे, हौसादाईच्या विचाराची बांधलेली मंडळी आहे, बाप्पांच्या विचाराची बांधलेली मंडळी आहे. म्हणून त्यांच्या कुटुंबाचा एक आदर्श कुटुंब म्हणून सगळ्यांनी आपण बघितलं पाहिजे, हे कुटुंब कसं आहे, हे कुटुंब काय करतंय आणि यांचे विचार काय आहेत. पण आता ते पद्धत राहिलेली नाही आहे, ते होणार बी नाही. मी मगाशी बोललो, नागनाथ अण्णांचं उदाहरण दिलं. मुंबईत त्यांनी गेस्ट हाऊस उभा केलं असतं कारखान्याचं, डायरेक्टरला राहायला डायरेक्टर सगळे चेअरमन, पण ते अण्णांनी केलं नाही. साखर शाळेत आणणार आहे. शेवटचं दर्शन नाना पाटलाचं आमचं ज्यावेळेला मिरज हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होते पहिल्यांदा. दादांना कोणीतरी कानात येऊन सांगितलं, नाना पाटील गेले. दादा म्हणले पहिलं ते काठी, त्यावेळेला दादा काठी घेत नव्हते, गाडी लावा म्हणे, चला मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये मी दादांच्या बरोबर होतो, पुरावा आहे माझ्याकडे अजून हयातीतली माणसं. शेवटचं दर्शन नाना पाटला 3च वेळा, 2 हयात असताना आणि 3रं शेवटचं. पण त्यांचा विचार ज्यावेळेला मी त्यांची पुस्तकं वाचली, त्यांचा विचार वाचला, त्याला भारून केलो, ह्या जगात मी घेऊन काय आलोय आणि नेणार काय आहे. खंदेकरी सुद्धा मिळत नाहीत लोकांना. हे आमच्या नाशिकच्या भाऊ आलेत बघा, त्यांचे वडील परंपरा येतात, वडील गेल्यानंतर मुलांना वसा धरलेला आहे बघा. ते नाशिकवरून आलेत. नाना पाटलांच्या विचाराला भारावलेले लोक आहेत, पण बाकीचे विचार त्यांच्या डोक्यात नाही आहे. मला एवढंच सांगायचं, मला परखड बोलायचं नाही आणि मी कुणाला भेटवी नाही बोलताना, काय मला कुणाच्या दारात जायचंही नाही, काय मला मागायचं नाही. माझं पोटाचं सगळं दादानी केलंय. वसंत दादानी मला भरपूर दिले आणि ज्यांना ज्यांना दिले त्यांच्या घरात दादांचं घर संपलं पाहिजे पण बघतात. म्हणून ह्या घराण्याचा वसा असा आहे, तुम्हाला सांगायचं एवढंच मला आहे, ह्या घराचे विचार कुणी मुजवू शकत नाहीत, कुणी मुजवू शकत नाहीत, कुणी संपवू शकत नाहीत. बापू आहेत, विलासदादा आहेत. आज सांगा मला, फार सुखी कुटुंब नाही, फार दुखी कुटुंब नाही, मध्यम वर्ग आहे, पण आईचा पुरस्कार द्यायचा आहे, वडिलांचा पुरस्कार द्यायचा आहे, आजोबाचा पुरस्कार द्यायचा आहे. अहो कुणाला भाग्य लाभतंय? कोण काढतो आत्ता पुढारी? आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातले महाराष्ट्रातले गेले, कोणी नाव घेतं का? पण हे कुटुंब असल त्या प्रपंचातून सगळ्यांना बोलवून त्यांचा सन्मान करतात, त्यांचे विचार ऐकवतात आणि लोकांना विचार पटतात म्हणून लोक येतात. तुटपुंजे असतील, छोटे असतील, आवाढव्य कारखाना नाहीये त्यांच्याकडं, आवाढव्य संस्था नाहीये त्यांच्याकडं, काय गेलं नाही. अहो मी ह्या स्टेजवरून बोललो तो, अनेक लोकांना माहिती आहे, बाबांनो मला तुम्ही काही मदत करू नका, मी नाना पाटलांचं स्मारक उभा करतोय, फक्त तुम्ही मागच्या वेळेला आम्ही बोललो होतो त्यावेळेला वाईट वाटतं बोलू नये. आमचे अनिल भाऊ होते का स्टेजवर, बाळासाहेब पाटील होते, त्यांना म्हणलं बाळासाहेब तुम्ही शरद पवारांचे शिष्य आहात, तुमच्या गुरुकडे एवढा प्रश्न मांडा. अनिल भाऊंना बोललो तुम्ही बाळासाहेबांचे आहात, तुम्ही प्रश्न एवढा मांडा आणि हा प्रश्न सोडवा, आम्ही एकटा मरतोय.
माझे मला अनेक लोक विचारतात महाराष्ट्रातले राजकीय पुढारी फक्त IAS आणि IPS ऑफिसर मदत करतात. नाना पाटील तुमचे आजोबा होते का? नाही. नाना पाटील तुमचे कोण होते? माझ्या सांगली जिल्ह्यातल्या भूमीत जन्माला आलेले नाना पाटील आणि त्या भूमीत मी जन्माला आलो शंकर पाटील. ह्याच्या पलीकडे नातं नाही, फक्त मी नाना पाटलाच्या विचाराचा आहे. अहो अनेक मंत्र्यांना नेलं मी नाना पाटलाच्या कार्यक्रमाला. रात्रीचा वास येत होता सकाळी बोलताना. मी त्यांना अनेक वेळा बोललो लोकांना, साहेब थांबवा, दुसऱ्यांना बोलायचंय. तर रात्री ढोसलेली सकाळी माईकवरनं वास पसरतो. तुम्ही काय नाना पाटलाचे विचार मांडणार आहेत? तुम्ही काय बाप्पांचे विचार मांडणार आहेत? तुम्ही काय वसंतदादाचे विचार मांडणार आहेत? अहो युपीत गेलो काही कामानिमित्त, माझ्याकडे अनेक कर्मचारी युपीचे आहेत. तिथल्या लोकांनी काही सुशेष विचारलं, आप कहाँ के? म्हणलं महाराष्ट्र के. महाराष्ट्र कहाँ के? सांगली के. अरे दादाजी के गाव में, आप दादाजी का गाव क्या है? दादांच्याकडे युपी होती. हे दादांचं नाव होतं. ते म्हातारं साधं नव्हतं, काठीत ताकद होती. साधं नव्हतं, त्या काठीत दम होता, तेवढा दादात दम होता. नाना पाटील प्रवाहाच्या विरोधात गेले नाही, प्रवाहाच्यात बरोबर राहिले नाही. त्यांच्या प्रवाहानं हे निर्माण केलं म्हणा. आज ही माणसं आहेत. नागनाथ अण्णांचा कारखाना होत नव्हता, तो दादानी उभा केलेला आहे. कोणी विरोधात होतं मी आज बोलणार नाही, कोणी काय केलं मी बोलणार नाही. हे पतंगराव कदमाचं ते स्टेशनच्या जवळची इमारत दादानी जागा दिलेली. काय मला पुरावा सांगते लोक, कोण कोण कुठून मोठा झाला, त्याला बदनामीचा पेपर आला. मी पतंगरावला जाऊन बोललो, भाऊ साहेब दादानी तुम्हाला प्रेमानं जागा दिल्या, तो भ्रष्टाचार दादानी नाही हो केलेला. अरे गपरे, तुला माहित नाही काय होत नाही. काय होत नाही काय, दादाचं नाव बदनाम होत आहे. हे असे पुढारी जिल्ह्यात होते आहेत. आणि दादाचं घर संपवाय काय लोक निघाले. संपल हे घर संपवायची ताकद कोणी आवाज करून द्या. हे एका पक्षाचे आहेत. मला गणपतराव आबा बोलले होते, एका पक्षाचा मी शंकर. मी मंडई वाचवली कशी? एकाही काँग्रेसच्या पुढाऱ्याने मला मदत केली नाही. गणपतराव आबा ठाम उभे राहिले आणि देवेंद्रकडे घेऊन गेले. 14 आमदारांच्या सह्या होत्या, त्यात पहिल्या आबांची सही. आबा म्हणले देवेंद्रला, मुख्यमंत्री देवेंद्र, हे नाना पाटलांचं कार्य आहे, हा पोरगा एकटा करतोय, पायातल्या चपला झिजलेत, पैसा पाणी नाही आहे. आणि आबा तुम्ही बसा, तरी तुम्ही बसा. मी बसतो, माझा शब्द हे घेऊन आलोय 13चा. एकाही काँग्रेसच्या आमदाराची तेव्हा ही नाही सही. सगळे विरोधक आणि ते माझ्याकडे सगळं आहे बाड बिस्तारा. चोरट बोलायची सवय मला नाहीये. आणि मग घेऊन गेले आत अंटी चेंबर मध्ये आबाला आणि मला. हे देवेंद्र अजून आहेत, आबा नसतील. सही केली. नाना पाटील मंडईला स्टे, कुणी हलवणार नाही, कुणीचा बाप हलवणार नाही. आणि मंडई आजपर्यंत टिकून राहिली. एकाही मुर्दाडानं काँग्रेसवाल्याने मदत नाही केली. मी काँग्रेसला मानणारा माणूस आहे दादांच्यामुळे. कारण वैशी पाटील माझे पाहुणे. वैशी पाटील 57 ते 62 ला आमदार माझे होते. बाप्पांच्या बरोबर होते. काय बापू बरोबर का नाही? त्याला होते. मी नाही सोडत कोणाला. तुम्हाला नाना पाटील कडू वाटतात, तुमच्या फायली बरोबर फिरतात संस्थेच्या. आणि नाना पाटलांचे एक स्मारक करतं गणपतराव आबा नागनाथ अण्णाला बोलले. त्यातले 2 माणसं हयात आहेत. अण्णा गेले की म्हणजे अण्णा आपण मुंबईत जागा बघतोय नाना पाटलांच्या स्मारकासाठी. त्या पोरानं तर जागा 2 एकर ठेवल्या. अण्णा म्हणले कुणाचा पैशाची गरज नाही, मी माझा कारखाना देईन त्याला. माझ्या कारखान्यानं जो निधी आहे तो देईल, पण स्मारक तो उभा केल्याच्यावर राहणार नाही. अरे काँग्रेसवाल्यानं बांडगोळानो, तुम्ही काय भिकेचे डोळे लागले का रे तुम्हाला? जिल्ह्याचा नाना पाटील, पत्री सरकार नाना पाटील, त्यावेळेचे ब्रिटिश असते तर नाव काढलं तर हे नाना पाटील की खानदान के लोक आहे. तुमचं नाव कोण काढतो रे? नाना काढतो कोण? दादांचं काढतील, अण्णांचं काढतील, जेडी बापूंचं काढतील. तुमचं नाव कोण काढतो? कोण काढेल? तुम्ही नुसते कपडे घालून पांढरे राहिलात आणि पैसे आतनं काळे मोजत राहिला. ह्याच्या पलीकडे तुम्ही काही केलं नाही, काही केलं नाही, करणार नाही. तुमच्या संस्था खाल्या सगळ्या गेल्या. आता काढल्या दादानी, धनंजयराव गाडगाळ्यांनी. धनंजयराव गाडगी, दादा, विखे पाटील हिनी कारखाने काढले.
तुम्ही मी काय काढले? आता मी कोणाचंच नाव घेत नाही, कोण कोणी घेतले म्हणून. आणि नाव घेतलं तरी मी तिची पर्वा करत नाही आहे. मला काय कोणाच्या घरात जाऊन भीक मागायची नाही सवय. मी पोट स्वतःच खातो, स्वतः करतो. मी बापूंना परवा बोललो, बापू कुणाला तरी ह्या पुरस्कार द्या, मला मी साधा आहे. आणि मी एक बोललो, मला जर पुरस्कार देणार असा स्टेजवर मी बोलेन, ते तुमची ऐकण्याची सवय तुम्ही ठेवा. तुम्ही कुणाला बोलवाल त्यांना कडू वाटाय नको. कारण एका माझ्या भगिनीने पुरस्कार नाकारला होता, एक हा नाही ताई तुम्हाला माहित नसाल तो पुरस्कार, ते आमच्या या उल्का महाजन, त्यांना एक पुरस्कार एक ठिकाणी जाहीर झाला. त्यांनी कळवलं तिथं, मला पांढऱ्या हत्तीच्या आमदार खासदार मंत्र्याचे असते पुरस्कार देणार असेल तर मी स्वीकारणार आहे. स्वीकारला नाही. मी त्यांना तसंच कळवलं. शेतकरी बाई असेल, शेतकरी बाबा असेल, फेटेवाला असेल, त्याच्या असते मी स्वीकारेन. पण चांगले मिळाले म्हणून मी स्वीकारला, नाही तर मला नकोच होता. पुरस्काराबद्दल मला आदर आहे. पुरस्कार मिळतात, कामाला काम करणाऱ्याला मिळतात, पण तो देणारा तरी स्वच्छ पाहिजे. त्याच्या हातात तो पुरस्कार द्यायचा. त्यानं त्या बाप्पांच्या बद्दल, नाना पटलाबद्दल, आईबद्दल काही विचार केलाय का? त्यांचे विचार काही डोक्यात आहेत का? तर तो स्वीकारल्याचा फायदा. रोजा देशपांडेंच्या असं मी स्वीकारला असता, कारण मी मगाशी बापूंना बोललोय, कोणातरी आणि साहेबांना बोललो, तुम्हाला बोललो, रोजा देशपांडे माझ्या कार्यक्रमाला कायम यायच्या. नाना पटलाची जन्मशताब्दी केली. 97 स्वातंत्र्य सैनिक पठ्ठ्यानं जमा केले. ते एवढा व्हिडिओ आहे, एवढे अल्बम आहेत. असा टोळ बहिऱ्यासारखा बोलणार नाही. 97 स्वातंत्र्य, त्यात 94 वर्षाचे तात्या सुळे, प्रभाकर कुंटे, रोजा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, ह्या सर्वांना मी बोलतो. आणि विक्रमसिंह पाटणकर हयात मध्ये आहेत, विलास काका गेले, अरुण गुजराती. आणि गंमत अशी मी बापूंना सांगितलं, हे सगळे आले अण्णा ठरलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटं अगोदर नागनाथांना. आणि अरुण गुजराती 20 मिनिटं लेट आले. अण्णाचा पहारा चढला. तुमची काही यायची पद्धत आहे काही? समोरच्या लोकांनी देशासाठी रक्त सांडले, त्यांनी तुमची वाट बघाय का? शरम नाही वाटत तुम्हाला? अरे बाप, माझं खाली पातळ झालं. म्हणलं आता अण्णा जर निघून गेले तर माझ्या कार्यक्रमाचं काय होणार? पण त्या अण्णाच शब्द दिला होता, तू कार, मी मागे उभा आहे, मी येतोय मुंबईला. आणि अण्णांचे ते आता वारले ते गुरुजी, त्यांच्या बरोबर ते अण्णांच्या बरोबर असायचे ते आईर मामा मामाने मला डिवचलं, काही काळजी करू नका, अण्णा रागवले पण तुम्हाला सोडून जात नाही. मग धीर आला. आणि ते डांगेंच्या घरी बसले, ते चहा पाणी तिथे गेल्यानं मग कार्यक्रमाला आले. मग त्यांनी सांगितलं, अरुण गुजरातींनी असे बसलेले पाय धरले अण्णांचे. आणि ही पद्धत नाही, ही स्वातंत्र्य सैनिक आहे. कोणी माता, कोणी आमच्या ताई आहे, कोणी आमचे बंधू आहे, चळवळीतली माणसं आहेत. तुम्ही 20 मिनिटं यावर लेट बघा. ती काँग्रेस संस्कृती जाळा की तुमची म्हणे, ह्या भाषेत काही खोटं नाहीये. जाळा. अजून माझ्या बरोबरची माणसं आहे, जाळा संस्कृती. हे कोण आहेत समोरचे? तुम्ही त्यांची किंमत करणार आहे का कोणाची? मग ते माप पीप सगळं झालं. कारण अण्णा त्यावेळेला ते सभापती असताना अण्णा त्यावेळेला सदस्य होते. ते झालं खेळीमेळीचं वातावरण. नंतर चहा पाण्याच्या टायमाला झालं. अण्णा काही चहा नाही, काही नाही, काही नाही. गाडीत बसले, एवढी धपाटी भाकरी बिकरी बांधलेली होती. सर्व 5-6 जण ते होते. त्यांना खोला म्हणे, आता मी एक जागा दिली. अण्णा म्हणे त्यांना जागा दिली, खाल्लं. पुढाऱ्यांच्यासारखं बार नाही बघत, दिल्ली बार नाहीत बघत. अण्णांचे धपाटी भाकरी, ते शेंगदाणे, लोण्याचा गोळा, खरडा, हेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर असते. हाय कुठल्या कारखान्यावर दाखवा उभा, कुठल्या कारखान्यावर शेतकऱ्यांना जेवण आहे का? तो पिऊन असतो ना, पिऊन अशी करतो काल. पुन्हा जेव शेतकऱ्याचे जेव, ऊस शेतकऱ्यांचा घालतो कारखान्याला. आणि हे चेअरमनचे बगल बच्चे असं कुणाच्या जेव्हा हे नाना पटल्या टायमाला चाललं असतं नाही, दादाच्या टायमाला चाललं असतं नाही, इतरांच्या टायमाला नसतं चाललंय. भाऊसाहेब हिरेंच्या कारखान्यात चाललं असतं, काकासाहेब वाघांच्या कारखान्यात चाललं असतं नाही चालणार आहे. हे त्या विचाराची माणसं होती.
विचारा त्यांना काकासाहेब वाघांचं काय करतो त्या नाशिक जिल्ह्यात, भाऊसाहेब यांचं काय करतो, त्या दादांचं नातं त्यांचं काय आहे. मी फार लहान आहे हो, पण दादांच्या बरोबर अण्णांच्या बरोबर राहून मी अभ्यास केला, शाळा नसून शिकलो, पण व्यवहारिक ज्ञान डोक्यात आहे. काय करावं काय नाही फार मोठा व्यवहार नाही ठेवावं लागतो डोक्यात. पुरस्कार मिळाला म्हणून हुरळून जाणार मी नाही. मी बापूला आता म्हणलं हे ठेवा, हे मी ह्याच्यात काही घालणार आहे, आईच्या कुणाच्या कार्याला मी सगळं देणार आहे. इतका कमजोर नाही आहे. फक्त मी महाराष्ट्रात माझ्या देवाऱ्यात वसंतदादांचा, नागनाथ अण्णांचा, नाना पाटलांचा फोटो आहे. फक्त गळ्यात घालत नाहीत तिघांचा. त्याच्यातला उजवा डावा कोण ठरवायचा, कुणाचा ठरवायचा गळ्यात घालायचा तर. पण 3 माझे गुरु आहेत. हे ह्या गुरूंच्यामुळे मी शिकलो. अण्णांच्या कारखान्यावर रात्ररात्रभर मी राहायचा, मी, माझा पोरगा आणि बायको. एक दिवस काय झालं तुम्हाला आता मी वाढवत नाही, असंच अण्णा आम्ही साखर शाळेत बसलो होतो, बायको मी, पोरगं 4 वर्षाचं. अण्णांनी बोलवलं त्यांच्या माणसाला, सकाळी 7 वाजता यांना नाश्ता द्या, 5-6 भाकरी बांधून त्या ड्रायव्हरला. बायको म्हणली आता गव्हर्नमेंटचा उद्या माझा सोमवार खाडा होणार हो. बायकोने पोरगं इंग्लिश शाळेत टाकले, आपण पुण्यामुळे टाकले ते नंतर सांगतो. आता काय करायची गंमत. 1:30 वाजता ताई आम्ही निघालो, 7 वाजता दादरला घरी पोचलो. अण्णांचा फोन, हे वागणं बरं आहे का, माझी पॅन्ट लिडी झाली, हे बरोबर आहे का. बायको, ती पोरगी माझी बरोबर आहे, नातू माझ्या बरोबर तुमचे आहे, उद्या गाडीचं काही झालं तर मी कुणाकडे बघायचा. हाय का आताचा पुढारी कोण विचारणार आपुलकीने सांगा. हे बरोबर नाही आहे. पुढच्या रविवारी या. झक मारे शुक्रवारी संध्याकाळी गाडीचं रजिस्ट्रेशन केलं, किर्लोस्करला उतरलो. अण्णाची गाडी होती बाहेर उभा. 2 दिवस बायकोला सुट्टी गेलो. पहिलं गाडीत बसवलं, गाडी दिली आणि कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन या म्हणले. त्या भाई रंगराव पाटलांच्या गावात शिगावला गाडी घुसली. हे ताई गाडीला गरवला. आपल्याला कोण मारायला का काय, काही नाही म्हणलं. ह्या अण्णांचे प्रेम आहेत, अण्णांची गाडीचा नंबर बघितला म्हणून वाकून बघते ते. आम्ही काचा खाली गेल्या. म्हणले तुम्ही कसं काय. म्हणलं अण्णांचे पाहुणे आहोत, मुंबई नावले देवदर्शनला जा. असं वय मग बसा की पाराव छान तो अण्णाचे ना तुम्ही. किती प्रेम मिळतं. आत्ता काँग्रेस झाल्या पुढे ह्या स्टेजवर बोललो तो मी, बाबानो हात जोडतो. ह्यातले किती भगिनी असतील, बापू तर आहेत, दादा तर विलासदादा आहेत, की काही करून कृपा करून बाबानो एवढी मदत करा. पण तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, काही बिघडत नाही. मी केलं, कितीतरी कोटी जमा केले, पण नाना पाटलांचं स्मारक उभा केल्याचं जीव सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझ्या फोटोला लोक हारच घालतील की नाना पाटलाचं स्मारक करणारा हा पठ्ठ्या. बापू मागाजी बोलले, शिराळा भागात, डोंगरी भागात मी जन्माला आलोय, पण दादांनी मला अशी करंगडी दिली. दादांचा एक काळात बॅग सांभाळणारा इलेक्शनचा मी होतो. आज त्यांच्या घरात भाभीला माहितीये मी होतो बॅग सांभाळणारा, पण मी मागितलं नाही काय हो. नाहीतर मी बी कारखाना काढून बसलो असतो, एका बगल माय, मग कोण माझं वाकडं केलं. पण ते मला छंद करायचे नाही, मला त्या विचारानं वागायचं नाहीये. अहो एनडी पाटलांना एका कार्यक्रमाला घेऊन गेलो, एका बँकेच्या उद्घाटला. तिने लय मोठा किस्सा सांगितला, 2.5 तास. मी बापून आता बोललो 2.5 तास भाषण. चेअरमन असावा तर कसा, त्यांचा तुम्हाला सांगतो, कारखान्याचा चेअरमन, आमदार, सोसायटीचा चेअरमन, बँकेचा चेअरमन, ह्याचा पाठ कोण एक व्यक्त नवा नाही, जुना नाही, अगदी तुमच्या आमच्या समोरचा एक नट करतो. तुम्ही कोणीतरी सांगा हे पात्र कोण महाराष्ट्रात घडवत होतं. बँकेचा चेअरमन, सोसायटीचा चेअरमन, कारखान्याचा चेअरमन आणि आमदार, हे पात्र महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या तोंडात घरात आहे. कोण वटवत होता. निळू फुले. मग काय पाटलाच्या वाड्या येताय बाया असं मी कार्यक्रमाला. हे त्यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. ते टोपी मी त्यांना विचारलं वेगळा निळू भाऊंला, कारण ते आटपाडीला अण्णांचा पाणी परिषद असायची. माझी आई आज गेली, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी माती. तरी अण्णांनी मला फोन केला, गाडी पाठवली, तू ये. तर अण्णा मला बोलले, त्यांच्या मिसेस मी
सगळ्यांची आई जातात, माझी बी गेली, म्हणून आपलं कार्य विसरायचं का? उद्या माती आहे, उद्या आपण आपल्या गावात हजर व्हायचं आहे. तर निळूभाऊला बोलवलं, निळूभाऊला बोलले, निळूभाऊ यांची मातोश्री काल गेलेली आहे. अरे निळूभाऊनी मिठी मारली, समजूत काढलं, म्हणलं मी कार्यक्रमाला येतोय, संध्याकाळी आटपाडून यायचं आहे. तेव्हा निळूभाऊनी तो मी त्यांना असं गाडी तिच्या अण्णा ते एका गाडीत, मी निळूभाऊ एका गाडीत. म्हणलं निळूभाऊ मी एक प्रश्न विचारला तर तुम्ही राग नाही ना मानणार? म्हणे अजिबात नाही. नाही म्हणलं तुम्ही पिक्चर मध्ये वेगळे आहात आणि सामान्य वेगळे आहेत, पण मी एक प्रश्न, तुम्ही ही जी सोगा पत्कत ना, धोतर टोपी जॅकेट, हे कोण पुढाऱ्याचं घालत होता? पुढारी ना, ते पुढारी तसे नव्हते, पण कोण करत होत? आईला म्हणे बाईला मोठा प्रश्न विचारला तुम्ही. म्हणलं भाऊ तसं नाही, प्रश्न मोठा नाही. असा टाईपचा पुढारी पश्चिम महाराष्ट्रात कोण होता? ते धोतर, तर रागीट चेहरा, त्यांचं नाव म्हणलं बाळासाहेब देसाई. निळूभाऊनी खत 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 हसून मिठी मारली आणि म्हणजे ओळखलंय तुम्ही? म्हणलं बाळासाहेब देसाईंचा तो अर्धा धोतर, ते कोल्हापुरी चप्पल, कर 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 कर. पण एक सांगतो तुम्हाला, सचिवालयात शिरले ते सगळे IAS आणि IPS असे वाकून कंबरड मोडल्यावर लाथ घातल्यासारखं फाईल घेऊन येस सर येस सर येस सर येस सर. असा एक माणूस मुख्यमंत्री झाला, एकच मुख्यमंत्री नाही मंत्री झाला. आत्ताचे मंत्री साहेब बाप नाना पाटलाची नात आहे, त्यांचं काय बघायचं जमतंय का? अरे भाड्या, तू मंत्री कशाला झाला रे खजाळीच्या? त्या IAS ऑफिसला म्हणतो साहेब जरा बघा नाना पाटला, तो काय म्हणणार? जवळ साहेब म्हणलाय बघा बघतो काय. बरं या बापू या, चहा घेणार कॉपी घेणार, मी बघतो सांग. साहेबांनी सांगितलं तर बघतो, काय होत नाही. तो बाळासाहेब देसाईत रग होता, दादाचा वेगळा रग होता. बाळासाहेब म्हणायचे दिनकरराव कचरेदींचे शेकडे, दिनकरराव खेड्यातले किती लोक आले? हे भटा बामण असेच उभा राहून देत बाहेर फायली घेऊन, कोणी ब्राह्मणाला राग धरू नका, पण ते असं म्हणायचे. किती आले? 16 त्यांना सगळ्यांना फटाफट फटाफट सह्या का आलायस का नाही का नाही. फोन पाटणला, फोन कोल्हापूरला, फोन. त्या कोल्हापूरला मंत्रीपद नव्हतं, उद्योगनगरी त्यांच्या जेव मोठे, पण बाळासाहेबांच्याकडे पालकत्व. पण ते बाळासाहेबच होते, त्यांना नाही होऊन दिलं मुख्यमंत्री, तो भाग सोडा. पण काम करण्याची सचोटी खचोटी त्या माणसाकडे होती. दरारा, एक खात्याचा मंत्री दरारा सगळ्या मंत्र्यात त्यांचा होता. आता किती आहे तो? आता म्हणतो लेखा माझा जावाय आला, वासरी तिथं बसलाय, त्याचं बक्की पहिलं. ते जावयाचे बहीण आले, तिचं बक्की पहिलं. अहो काय तुम्हा आम्हाला कोण विचारणार? आपण फक्त मतदान करायचं. मग कोणी फोकी घ्यायचे, कोणी बोके घ्यायचे, कोणाचा बाप, कोणाचा सासरा एवढा मोठा, कोणाचा सासरा तेवढा मोठा. मग सासऱ्यानं वर दिल्लीत बिल्डिंग लावायची, जावायसाठी माझ्या जावाय इडी आणू नका, बिडी आणू नका. हो तुम्हाला सांगायचं एक राहिलं, ते नाशिकचे पाहुणे आहेत म्हणून उद्देशून सांगतो. माझ्या ह्या देशाचे माझे गृहमंत्री आमचे यशवंतराव चव्हाण होते. माझ्या ह्या देशाचे गृहमंत्री आमचे शिवराज पाटील होते. माझ्या ह्या देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. आणि माझ्या ह्या देशाचे गृहमंत्री चौथा दिल्लीतला यशवंतराव शंकरराव चव्हाण होते. त्यांना सिन्नरची बिडी माहिती होती का? बरोबर. पण ईडी माहित नव्हती. ईडी यांना बीडी काय, फक्त सिन्नरची शिवाजी छत्रपती संभाजी विडी, बरोबर आहे भाऊ, ती विडी माहिती होती, पण ईडी माहित नव्हती. ह्याचं कारण आता काय झालं? हा बांबलीचा उड्या मारतोय, हे त्याच्या बायकोचं काय लपडाय बघ रे, किती संस्था आहेत, लाव त्याच्या मागे ईडी, लाव बीडी, लाव. अरे त्यावेळेला इंदिरा गांधी होत्या, पंडित नेहरू होते, सगळे मंत्री होते, सगळे काम करायचे. महाराष्ट्रात दादा होते, वसंतराव नाईक 11 वर्ष होते, शंकरराव चव्हाण होते. अशी ईडी बिडी मागं लावले नव्हते कोणी. विरोधी पक्षाची माणसं काम करायची, त्यांचं करायची. 222 ऑफिसर सांगलीचा कलेक्टर आहे, हिथपासून वळतो, रिटायर पण ठेवलीस ना, तो सगळ्या तुझ्या अधिकाऱ्यांना सांगणार ते शंकर पाटलाचं काम आहे, चांगलं आहे, तो माझा मित्र तेवढं बसवा. ते नाना पाटलाच्या मंडईचं काम आहे का? करतात. काही करत नाही. सारे पाटील ते होते, पुढालच्या मागण्या कधीच फिरले नाही. मी ज्या आईचा म्हणीचा बोक्या, तू तर संध्याकाळी फोन पडतो, सकाळी तुला काय करणार आहे? ते पुढाऱ्यांच्या घरी जायचं नाही, अधिकाऱ्यांच्या घरी जायचं, लोण्याचा गोळा, कोल्हापूरचं काय 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 चांगलं. साहेब तुम्ही हे कशाला आणलं ह्या वयात? अहो हे माझ्या कोल्हापूरचा गोळ आहे,
हे सेंद्रिय खतातला गोळा आहे, हे आमका आहे, खावा. बरं ते झालं, तुम्ही आता काय घेणार? अरे ते बाळांना आजोबांना काही नसतं पाहिजे. बघा साहेब, मी 2 मिनिटं सही करून येतो, त्याला पत्र पाठव. ते बसणार, त्यांच्याशी गप्पा मारणार, सगळ्या फायली सहकार्याच्या सेक्रेटरी सगळ्या फायली ना साहेब हे 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 कारखान्याचं हे कारखाने, तुम्ही जा, मी सगळं पत्र पाठवतो, काम करून गेलं, झालं. काही लागत नाही. पुढारीच्या मागणं कमी फिरा. आणि जेवढे पुढारी तालुक्यात असतील आणि तुम्ही दोघं चौघं तिघं भाव असाल, 3 भाव 4 भाव 4 बाजूला बोंबलं. हा म्हणतो नानाचा मी, तो म्हणतो अण्णाचा मी, तो म्हणतो आप्पाचा मी. आमच्या घरात भांडणं आणि ते भिंत तिथंच टाळकी आमची फुटतात. काय गंमत सांगायची हो. पुढाऱ्यांच्या नादी कधी लागू नका, कधीही लागू नका. आपण आपला स्वयं बाळा. आणि नाना पाटलांचे विचार जर तुमच्याकडे असतील ना, काय गरजच नाही, गरजच नाही. अहो ज्याने ब्रिटिश हलवून ठेवलं, घरादारात तुळशीपत्र ठेवलं, बाप्पानी ठेवलं, आईने तुम्हाला सांगितलं नदी मांडवी पार केली. काय केलं पाहिजे ह्या लोकांनी आणि किती केलं पाहिजे? एक तरी कारखाना धड आहे का आता? कोण दादा घेतोय, कोण पाबा घेतोय, कोण कोण घेतोय, कोण कुठले कारखाने घेतोय काय माहित. काही शिल्लक नाही. तर सारे पाटलांचं आम्ही शिकलो. त्यांचे माझे रेल्वेत कायम भेट व्हायची. अशी ती क्रिकेटची टोपी. ते साहेब, पण ते साहेब सांगायचे कोणाच्या नादी लागू नको. ते नाना पाटलाला मंडळीला नाव दिले, खूप छान केलंय, पण हे बांबलीचे ना तुला मुसळ घालतील, तुझंच काहीतरी वाटोळ करून ठेवतील. आणि मग मी एका पुढऱ्याने मला सांगितलं, अमुक पुढऱ्याला आणू नका, 4 एकरचा भूखंड आहे तो दादरचा, जमिनीचा भाव काय आहे लेखा आणशील आणि त्यांना दाखवशील, तू बोंबलत बसशील तर मुकत जाय तिकडे. काय सांगू, मी नाव नाही घेतो, मी नाही आणलं त्यांना. आता एक दुसरी गोष्ट मला खरी सांगतो, काय खोटं बोललो नाही, खरी सांगतो. आमच्या सांगली सातारचे लोक दादा आणि यशवंतराव वेगळे झाले बघा. आईशिला झाले ते आठवतं कोणाला? हमरी तुम्ही म्हणतात दादाकडे जावं का चव्हाणाकडे जावं, दादाकडे जावं. आम्ही होतो दादाच्या बाजूला. मला दादाने ठेवलं वाईला. शालिनीबाई तिकडे सातारा मतदारसंघ, दादा सांगली लोकसभा मतदारसंघ. आमच्यासारखे अशी टाळकी होती, दांडक्याला दांडा लावते. आता किसनविरांचा तालुका तो, वाई तालुका, म्हणजे काय भरोसा नाही, कधी गाडलं जाईल माहीत नाही. तर मला प्रकाश बापू बोलले जरा सांभाळून राहत येतं, तुला प्रमुख ठेवले, नुसतं पैसे द्यायचे घ्यायचे, पण तो तालुका तसा गुन्हे आहे. मग आबाला एक दिवशी म्हणलं भेटावंच. ते म्हणे जाऊ नको, ते आबाला लात घालेल तुला, पण म्हणलं जात नाही. तर आबाचा चेहरा KB जमदाडे, नाव कोणाला ऐकतात व्हायचा, ते काँग्रेस आईमध्ये होते. रघुनाथ डेरे, हनुमंतराव पिसाळी काँग्रेस आई. गंमत अशी झाली, ते सगळं झालं. आता भाषण वाढतंय, तुम्ही लांब कमी करतो. ते सगळं झालं आणि हे दोघांचं झालं वांद. ह्या दोघांना एकत्र आणायचं कोणी? एकाही, आता पुढचा शब्द नाही, माझ्या भगिनीला एकाचा दम नव्हता ह्या दोघांना एकत्र आणायचं. एखादी दम नाही. कसं केलं असेल मी सांगा. मग ते नाना पाटलांच्या नावाची व्यायामशाळा बांधली मी, क्रांतिशी नाना पाटील व्यायामशाळा, दादर, मुंबई 28. तो भूखंड घेता घेता मला लय त्रास झाला. मग बाळासाहेब ठाकरेंना फोन केला दादानी. ते मनोहर पंत गडबड करतात नाना पाटलांच्या व्यायामशाळेला. काय बाळासाहेब काय चाललंय हे? दादा बघतो संध्याकाळी सांगतो. कारण दोघांचं नातं राम लक्ष्मणच होतं. बाळासाहेब दादाकडे यायचे, इतकी फाईल घेऊन यायची, एवढी तडीपार म्हणलं माझी कॅन्सल करा, बाकी काही काम नाही. कारण ती झाल होती ना सगळी बाम टाकणारे. तसं एकाही सांगतो तुम्हाला सर, एकाची हिंमत झाली नाही त्याच्या पुढाऱ्यांची. एकाची. सांगली सातारा साहेबांना दादांना एकत्र बसवावं म्हणून कुणी बसवावं. मग मी एक दिवशी धुळापा नावल्यांना म्हणलं, अण्णा हे बरोबर नाही हो, हे एकत्र आले. कोण बसवायचं रे शंकर त्यांना एकत्र? म्हणलं PB पाटलांना सांगा, शांतिनिकेतन मधल्या, माझ्या तालुक्यातले. नुसते दादाच्या पुढं सोगे घेऊन मोकळीच नसतंय. मग तालीम बांधली, सगळं झालं उद्घाटन. मी माझे सहकारी मोठे मोठे वयाचे होते. बापूच्या वयाचे त्यावेळेचे 70-72, बापूचं 73 आहे, दादांचं 81. सगळ्यांना बोललो, सातारा सांगलीचे आमचे व्यापारी, हे आपण दादाकडे जाऊया. एक जण होता पुणे जिल्ह्याचा, दादा म्हणजे काय आपलाच की. अरे होय, तुला अभ्यास माहिती आहे का दादाचा? अभ्यास माहिती, ह्यात मग चापडी हाताने करतोय ते.
नाही तू पाहिजे मध्ये. मग मी गेलो. मग आदल्या दिवशी गेलो दादाला सांगितलं आम्ही उद्या 10-5 जण येणार आहे. ही सगळी जुन्नर, नारायणगाव, बारामती, पुरंदरची प्यादी आहेत. मी एकटाच खवण्या सांगली जिल्ह्यातला आहे. तुम्ही सांगायचं शंकर असेल तर मग ते सगळं होईल बघा. तो होईल, तो करील, धडपडे करील. म्हणजे म्हटलं ही वाणगोळ माझ्या पुढं पळणार नाहीत. तर नाना पडल्याची तालीम इकून खातील, सोडणार नाहीत. भूखंड दादाच आहे. मग दादाकडे दादा म्हणले, मी म्हणलं दादा तुम्ही आलं पाहिजे, पण यशवंतराव चव्हाण साहेब तुम्ही पाहिजे. एका जिल्ह्यातले नाना पडल्याचं नाव आहे. दादा म्हणले जर साहेबांची इच्छा असेल तर माझी काही अडचण नाही. दादा मुख्यमंत्री माझी काय अडचण नाही. जीप बोलत येतात मायला उतरलो रेव्यानं खाली. साहेब ओळखे होते, धोसरे होते. आणि आता म्हणलं साहेबाकडे जायचं आणि साहेबांना सांगायचं. 12:30 वाजता साहेबांच्या बंगल्यात जेवायच्या अगोदर तर कोणीतरी सांगितलं की दादर व्यापारी मंडळ आले असे असे. अरे बोलवा ना. आता साहेबांच्याकडे पब्लिकच नाही काय केलं. काय प्रस्ताव घेऊन आला. म्हटलं क्रांतिसिंह नाना पाटील मंडई मध्ये एक भूखंड होता, तिथं नाना पाटलांची नावाची व्यायामशाळा. अरे वा, नाना पाटलांची व्यायामशाळा छान आहे की. म्हणलं काय ते नाना पाटलांचं गाव येडमचंद्र आणि आपलं गाव फरलांगभराचंच अंतर आहे की. म्हणलं पण उद्घाटनाला तुम्ही पाहिजे, तुम्ही पण राज्याचे मुख्यमंत्री दादा बी पाहिजे. म्हणजे अडीअडचणी आमच्या सुटल्या पाहिजे. त्या म्हणलं की जुन्नर नारायणगावची पोरं माणसं म्हणायची लय पैसेवाले जॅकेट टोप्या. यायला सांगलीचं पोरगं एवढं बोलतंय चांगलं. तर साहेब बोलले तुमचा प्रस्ताव छान आहे, नाना पाटलाचं नाव बी छान आहे, पण दादांना काय माझी अडचण नसेल तरी मग याला काय हरकत नाही. मग आईला जिंकलो म्हणलं आता आपण येतो. मग साहेब म्हणलं आम्ही दादाकडे केव्हा जावं. नाही तुम्ही कधी जा, दादा मुख्यमंत्री आहेत, फक्त वेळ घेऊन जा, मी यायला तयार आहे. आणि ते जर उद्या म्हणले काय म्हणलं तुम्ही दोघं, मग मी आपल्या गावणार भाषेत तुम्ही दोघं म्हटलं बांधलाय आता काय करायचं. अरे बाळा तू डोळ्यातनं पाणी, तुझं गाव पडलं शिरायला चाललो का, चिखली का तुमचे पाहुणे ना म्हणलं तिथलाच मी. साहेबांनी असं डोक्यावरून हात फिरवला, घाम पुसला. ठीक आहे म्हणजे जावा दादा. दादा म्हणलं गट्टी जमली. ते कसं काय म्हणलं साहेब तयार झाले. तिथं आणलं 25 गुरुवाची शिंग, आठवड्यात कार्यक्रम केला, थोतो वाजवलं. आणि मग आपले कृष्णाकाठाला हे आहे ना ते दत्ताचं स्थान काय म्हणतो औंधवर काय, तिथं मग ही भांडगोळ सगळी काँग्रेसवाले जमली. हे दादा साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ. तुझ्या आईचे खंदारे म्हणलं, ज्यावेळी इकी केली त्यावेळेला म्हणलं तुम्ही आला नाही. आणि मग दादा आले, कार्यक्रम केला. नाना पाटलांना यशवंतराव बोलले. नाना पाटलांचा असा फोटो होता, खूप छान कोणी फोटो केलाय का. तो माझ्यावर येणार होता पण तो आजारी पडला म्हणून आला नाही ह्या कार्यक्रमाला. म्हणलं ह्या मुलांनी केलं. अरे छान छान केलं. तिथं दादाने साहेबांनी आता स्टेजवर बसलेत, हात मिळवला, मिट्या मारल्या. मग मी म्हणलं सातार मनात म्हणलं बाणगोळा हा खावण्या म्हणलं शिराळ नाही तुमच्या मायला, तुम्ही काय राजकारण करताय, मला काही तिकीट मागायचं पण आणले एकत्र. मग इथं मोठा जुलूस, काय गाड्या घोडं साहेब आणि हे जाऊ द्या, ह्यांच्या नादाला कोणी लागत नाही. आपण नाना पाटलाच्या विचाराचे आहोत. आई आपली काहीतरी म्हणाल, आई मला वरनं की लेका एवढा तो बोलतोस आणि एवढं शिव्या घालतोस काय काँग्रेस झालं, ते आपलेच आहेत. काय झालं शिव्या घालतोय. मी काही शिव्या घालत नाही, पण असाच कार्यक्रम व्हावा. आणि बापूंना, लसदादांना, ताईला, माझ्या या भावंडांना, त्यांच्या मुलांना आपण असं उदंड आयुष्य द्या, असंच प्रेम द्या. आणि प्रेमापोटी आपण जमलात. मी येडा गबाळा माणूस आहे, काय बोललो असेल, चुकलं असेल मला माफ करा, मी माफी मागतो तुमची. पण किस्सा तुम्हाला असं सांगितलं, अनेक किस्से आहेत कधीतरी, पण नाना पाटलावर मी 3 तास बोलू शकतो. 3 तास खडा सवाल, कोणाचा बाप नाही बोलला, कोणी म्हणणार नाही की मी बोलेन म्हणून. मी तेवढं आवर्जून सांगतो, कारण मी तेवढी पुस्तकं वाचले आणि एक 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 मुद्दे काढून ठेवले. नाना पाटलांचे लय किस्से आहेत. पकडा आले पोलीस आणि सगळ्या गावाला गराडा. ताई वेळ घेतला तुमचा. एक बाई बाळंतीण झाली होती, ती बाजली होती, बाळ होतं पुढ्यात, तिची बहीण राखणला होती. पोलिसाला म्हणलं कळलं, तिने बहिणीला बाळंतीण बाहेर आली. नाना पाटलांना बाजल्यावर झोपवलं, सांगितलं नाना हळू त्याच्या बोच्याला चिमट्या घ्या बरं का. मग ते रडल किंचळ, म्हणजे पोलीस मध्ये बाळ आहे. आणि पोलीस आले, बघितलं, म्हणजे पोलिसांना ते खेकसली बाई, तुम्हाला काय वाटतं का नाही म्हणाला म्हणे, माझी बहीण बाळंतीण झाल्या, पोरगं तिथं आहे, तुम्ही काय म्हणत तिथं. नाना पाटलांनी चिमट्या घेतला,
रडल्या म्हणे आईला म्हणे खरंच की पोलीस आहे. ते माघारी गेले की म्हणले नाना तुम्ही आतल्या बाजूला वर करत निघून जाता म्हणजे ताई म्हणजे नानांना इंडियन पोलीस आणि भगिनीने वाचवलंय. खूप प्रेम नाना पाटलावर केले भगिनीने. चांगल्या माणसाला माझ्या भगिनीला पुरस्कार दिला. माझा सोडा मी गावंढाळ माणूस आहे, मी काय रोज येणार आहे, पण ताईसारखी विद्वान मला आज एक ह्या निमित्तानं बहीण भेटली, त्यांचे मिस्टर भेटले आनंदानं. जाऊन द्या, चुकलं असं माफ करा, परत कधी बोलू आपण. आणि माझं थोडक्यात ऐकलं, लय लांबवलं, थोडकं नाही लय लांबवलं मला, आणि बोलल्याबद्दल माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा